नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये अतिशय इंटरेस्टिंग आणि नवीन वळण येणारा हा ट्विस्ट आपल्यासमोर आला आहे मंडळींनो. त्यामध्ये आता शर्वरी आणि जय दोघाही एकमेकांच्या प्रेमात कसे पडतात. खोटं खोटं नाटक करून आता मेसेज पाठवणाऱ्या शर्वरीला आता गैरसमज होऊन जय कसा शर्वरीच्या प्रेमात पडतो आणि त्यानंतर आता शर्वरीला रंगे हात पकडत आता जय आता कोणती कमाल करतो. गौतम आसावरीच्या लग्नाच्या अगोदर आता शर्वरीला लग्नाची मागणी घालून दोघे कसे प्रेमात पडतात आणि तेजूची अट आता पूर्ण करून गौतम आसावरीच्या लग्नाचा रस्ता कसा जय शर्वरी मोकळा करतात. प्रेक्षकांनो, हे सगळे या व्हिडिओमध्ये आपण बघूयात आणि चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. त्यामध्ये आता मॅक हा जयच्या घरी आल्यानंतर आता मेसेज येता क्षणी आता मॅक जयच्या मोबाईलकडे जाऊ लागतो, पण तेवढ्यात जय म्हणतो थांब थांब, तू अगोदर पाणीच पी, आणि मॅकला पाणी देते. आता जय त्याचा मोबाईल घेतो तर शर्वरीने जयच्या मोबाईलवर आता पुन्हा मेसेज पाठवलेला असतो. जय आता तो मेसेज बघून आता जयला पुन्हा एकदा त्रास होतो आणि जय आता लगेच आता तिरप्या नजरेने मॅककडे बघतो आणि शर्वरीसुद्धा आता लपून त्याच ठिकाणी तिथे आलेली असते आणि जयला शर्वरी दुसरा मेसेज पाठवते आणि जय म्हणतो की झालं का मॅक, पाणी पिऊन चल निघ मग. तर आता मॅक म्हणतो मी निघतो, पण तुम्ही मेसेज नीट बघा. जय म्हणतो ते बघतो मी, तू निघ. आणि इकडे आता मॅक हा गुपचूप आता बाहेर जाऊ लागताच इकडे आता जय ते मेसेजेस बघतो आणि म्हणतो की विचार करतो की का ही अशी मेसेज पाठवते. आणि तेवढ्यात आता मॅक हा शर्वरीजवळ येतो तर शर्वरी आता पुन्हा मेसेज टाईप करते की मला ना तुझ्याशी खूप बोलायचं आहे, पण मला भीती वाटते. आणि जय मेसेज पाठवतो की हा. तर आता शर्वरी म्हणते बघ मॅक, फक्त हा लिहिलंय. पुन्हा शर्वरी मेसेज लिहिते तू चिडू नकोस, आणि चिडला तरी तू सुद्धा खूप क्यूट वाटतो. पुन्हा शर्वरी मेसेज पाठवते आणि इकडे आता मॅक शर्वरीकडून मोबाईल घेऊन आता त्याच्या आवाजात व्हॉईस नोट पाठवतो, पण आता मॅकचा आवाज शर्वरी म्हणते की अरे तुझा आवाज ओळखेन ना तो. मॅक आता घाबरतो आणि पटकन आता शर्वरी आणि मॅक बाहेर पळत जातात आणि ती व्हॉईस नोट ऐकताच आता जय हा पटकन बाहेर येतो आणि इकडे तिकडे बघतो, पण तिथे कोणीच नसतं. तर त्यानंतर आता जयचे लक्ष खाली जाते तर एक छोटीशी चावी आता तिथे पडलेली असते आणि जय ती चावी आपल्या हातात घेतो आणि पळत पळत मॅक आणि शर्वरी आता त्यांच्या बाईकजवळ येतात. तर शर्वरी मॅकला मारू लागते आणि मॅक म्हणतो की त्याला समजलं असेल का. तर शर्वरी म्हणते जाऊ दे, तो हटके माणूस आहे आणि नसेल समजलं त्याला. इकडे आता अनु आणि मयू बसलेले असतात. अनु लिहित असते तर आता मयू डिस्टर्ब करू लागते. तेवढा सुभाष तिथे येतो आणि म्हणतो ए काय चाललंय तुमचं. अनु म्हणते बघा ना ही मला डिस्टर्ब करते, आणि दोघीही आता भांडू लागतात. तर तेवढ्यात पामा सुभाषला चहा आणून देते आणि इकडे आता पामा म्हणते की जरा ना हातभार अजून घराला लावण्यासाठी मी ना अजून एक ऑर्डर घेतली. तर सुभाष पामाकडे बघतो तर आता पामा म्हणते की अहो मला थोडी पैशाची गरज होती. आणि इकडे आता पामा म्हणते की अहो जेव्हा आपल्याला गरज नव्हती तेव्हा मी स्वतःवरून ऑर्डर घेतल्या नाही ना, पण आता गरज आहे. तर सुभाष म्हणतो चल ठीक आहे. तर पमा आता स्वामींकडे बघत आता हात जोडते. सुभाष म्हणतो ठीक आहे, पण कोणताही एक्स्ट्रा टाईम करायचा नाही. तर पमा म्हणते चालेल. आता इकडे शर्वरी जय आणि अजून आता कंपनीतले ते दोन एम्प्लॉई आता चहा पिण्यासाठी टपरीवर आलेले असतात. तर आता जयने कसा ढोल वाजवला याचे फोटो शर्वरी त्यांना दाखवते. तर तेवढ्यात जय तिकडे येऊ लागतो. तर शर्वरी म्हणते ये ये शायनर ये, आणि लगेच आता शर्वरी म्हणते मॅकला म्हणते की जय सरांनी ना खूप मस्त ढोल वाजवला. मॅक म्हणतो छे मला नाही खरं वाटत. तर शर्वरी त्यांना फोटो दाखवते आणि मोबाईल दाखवत आता शर्वरी म्हणते की हे बघ मॅक, हे कोण आहे, जय सरच ना. मॅक म्हणतो आई शपथ. तर लगेच आता जय तो मोबाईल घेऊन फोटो बघू लागतो. तर शर्वरी म्हणते सर तुम्हाला ना आयुष्यातली खूप मस्त मजा आली असेल ना ढोल वाजवून. जय म्हणतो की मला मजा आली, अगोदर माहिती नव्हतं एवढी मजा येते म्हणून. आणि लगेच आता शर्वरी म्हणते की मी बोलले होते ना मजा येणार म्हणून, आणि माणसाने प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी ढोल वाजवायलाच हवा. त्याच वेळेस आता इकडे जय हा शर्वरीचे मोबाईल बघू लागतो आणि शर्वरी आणि मॅक आता ते ढोल विषयी बोलत असताना इकडे जय आता शर्वरीच्या मोबाईलमध्ये ते मेसेजेस बघतो. आणि त्याच वेळेस इकडे आता जयला आठवतं की ती चावी जी पडली होती ती चावी शर्वरीच्या हातात होती. आणि जयला आता आपण पावभाजी खायला गेल्यानंतर आता शर्वरीच्या हातातलं ते आता केसात अडकल्यामुळे आपण कसं ते काढण्याचा प्रयत्न करत होतो हे सगळं आता जयला आठवतं. आणि त्यावेळेस आपल्याला कशी चावी दिसली हे देखील जयला आठवते. आणि जयला आता कळालेलं असतं की शर्वरी आणि मॅक आपल्यासोबत ब्लँक करतायत. आणि रागाने जय आता शर्वरीकडे मोबाईल देतो. तर शर्वरी म्हणते काय झालं, फोटो ब्लर आले, तुला आवडले नाही का. तर जय रागाने तेथून निघून जातो आणि रागात कंपनीमध्ये येऊन जय आता त्याच्या केबिनमध्ये येतो आणि एरझऱ्या मारू लागतो. आता इकडे शर्वरी आणि मॅक सुद्धा केबिनमध्ये ऑफिसमध्ये येतात. तर आता शर्वरी म्हणते की हे
जय सरांना कळलं तर नसेल ना शायनरला, बघ कसा रागाने निघून गेला तो. मॅक म्हणतो नाही ग नसेल कळलं. मॅक म्हणतो की कसलाही कसा विचार करतेस ग तायडे, तुला काय वेडबीड लागलंय का. आणि इकडे आता शर्वरी डोक्याला हात लावते तर तेवढ्यात केबिनमधून आता जय बाहेर येतो. मॅक जयला बघतो आणि पटकन शर्वरीसोबत आता काम करत असल्याचं नाटक करतो आणि जयला ते दाखवतो. आणि तिरप्या डोळ्याने शर्वरी आता जयकडे बघते आणि म्हणते की तो का असा आपल्याकडे तिरप्या नजरेने बघतोय. तर मॅक हळू आवाजात म्हणतो तू त्याच्याकडे बघू नकोस तायडे. आणि दोघेही कुजबुज करू लागतात. तर रागाने जय त्यांच्याकडे बघत पुन्हा आतमध्ये जातो. आणि जय आतमध्ये जाता जाता शर्वरी सुटकेचा श्वास सोडते आणि म्हणते आई शपथ मी खूप घाबरले होते आणि शायनरला कळलं तर नसेल ना. आणि मॅक म्हणतो की 200% कन्फर्म तायडे, जय सरांना ना काहीच संशय आला नाही. आणि इकडे आता जय पुन्हा त्याच्या केबिनमध्ये येऊन बसतो आणि खुर्चीवर बसतच जय त्याचा मोबाईल बाहेर काढतो. आणि पुन्हा आता काचेच्या त्या दरवाजाजवळ येऊन आता जय शर्वरीच्या मोबाईलवर गुड मॉर्निंग हा मेसेज पाठवतो. शर्वरी आता तिचा मोबाईल बघते आणि म्हणते ए मॅक मॅक, अरे मेसेज आलाय, शायनरने मेसेज पाठवलाय गुड मॉर्निंग म्हणून. तर आता मॅक देखील खुश होतो. आणि लगेच आता मॅक म्हणतो आई शपथ शायनरने मेसेज केला, मी तुला बोललो होतो ना तायडे शायनरला काहीच कळलं नसणार. आणि जय आता त्या दोघांची मजा आता दरवाजातून बघत असतो. आणि आता लगेच आता शर्वरी म्हणते अरे यार शायनर बाबतीत ना चांगलं घडलं पाहिजे. आणि लगेच आता शर्वरी पुन्हा जयला गुड मॉर्निंग असा मेसेज पाठवते. तर जय आता पुन्हा मेसेज पाठवतो सॉरी मी अगोदर तुझ्यावर खूप ओरडलो. आणि तो मेसेज वाचताच इकडे आता शर्वरी अवाक होते. आणि शर्वरी मेसेज पाठवते सॉरी नको रे बोलू तू जानू. तर मॅक खुश होतो. आणि शर्वरी लिहिते जानू जानू जानू. तर आता जय मेसेज टाईप करतो मी असं बोलायला नको होता. आणि आता शर्वरी लिहिते की तू चिडला ना तर खूप क्यूट दिसतोस. आणि जय मेसेज लिहितो की ॲक्च्युली मला विश्वासच बसत नाही मी तुला कसे मेसेज पाठवतोय. आणि लगेच आता हसतच शर्वरी लिहिते मी इकडे उड्या मारते. आणि जय आता जयला तो मेसेज पाठवते. तर शर्वरी आणि मॅक आता नाचू लागतात. आणि जय मेसेज पाठवतो किती दिवस मेसेजेस पाठवणार आहे समोर ये माझ्या. आणि शर्वरी मेसेज पाठवते की मी येते ना येते समोर येते. आणि आता जय पुन्हा मेसेज पाठवतो आता ये. आणि शर्वरी तो मेसेज बघते. आणि एवढ्यात आता शर्वरी आणि मॅक नाचू लागताच आता जय दरवाजा उघडून बाहेर येतो आणि त्यांच्याकडे बघतो. शर्वरी लगेच आता जयकडे बघू लागते. तर आता मॅक सुद्धा घाबरतो. आणि लगेच आता नाटक करत मॅक म्हणतो पाय खूप दमलेत ना चालत चालत आलो. तर हसतच जय म्हणतो झालं का. आणि जय म्हणतो मिस परब माझं तुमच्याकडे काम आहे जरा येताल का. आणि जय म्हणतो प्लीज कम. आणि जय त्याच्या केबिनमध्ये जातो. आणि लगेच आता जय म्हणतो लगेच. तर मॅक घाबरतो आणि लगेच आता शर्वरी म्हणते तू नको काळजी करूस मॅक. आणि शर्वरी आतमध्ये जाते. आणि इकडे आता शर्वरी केबिनमध्ये येताच खुर्चीवर बसत जयला म्हणते काय झालं. लॅपटॉप बंद करत जय म्हणतो काही नाही मला तुझं म्हणणं पटलं आणि त्या मुलीशी ना मला प्रेमाने बोलायला हवं. आणि लगेच आता जय म्हणतो कसं आहे ना ती मुलगी इमॅच्युअर नाही म्हणता येणार पण अल्लड आहे. आणि लगेच आता जय म्हणतो की ती जरी अल्लड असली तरी मी मॅच्युअर आहे ना मला नीट वागावं लागेल. तर हसतच शर्वरी म्हणते राईट. जय म्हणतो की तूच मला म्हणालीस ना आधी तिला समजून घ्यायचं आणि मग तिला समजवायचं. शर्वरी म्हणते बरोबर. आणि जय म्हणतो की मी त्यासाठी स्वतःहून तिला मेसेजेस केले. तर शर्वरी म्हणते सर तुम्ही अगदी राईट ट्रॅकवर आलात. जय म्हणतो राईट ट्रॅकवर आलो पण या सगळ्या गोष्टींचा मला एक्सपिरियन्स नाही आहे तेव्हा मला तुझी हेल्प लागेल. आणि शर्वरी म्हणते मला पण एक्सपिरियन्स नाही आहे पण मी प्रयत्न करील. तर जय म्हणतो की मग मी तिला ना 2-3 मेसेज करतो आणि 2-3 मेसेज नंतर काय मेसेज पाठवायची ते मला सांग. आणि शर्वरी उठून उभा राहत म्हणते की शायनर तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस मी आहे ना मी तुला हेल्प करते. आणि शर्वरी म्हणते की सुरुवातीला तुझा आवडता हिरो कोणता, तुझा आवडता सिनेमा कोणता, तुझा आवडता रंग कोणता असं तिला बोलायचं मेसेजेस करायची. आणि त्यानंतर हळूहळू जेवणाकडे वळायचं. आणि शर्वरी म्हणते की तू ना तुझ्याबद्दल मग सांग. तू सकाळी पहाटे लवकर उठतोस, जिम करतोस, तू किती हेल्दी खातोस, सलाड खातोस हे सगळं तिला सांगायचं. शर्वरी म्हणते की आणि कामाव्यतिरिक्त तुला दुसरं काहीच आवडत नाही. तर लगेच आता शर्वरी म्हणते नाही नाही नको नको असं नको बोलूस. आता शर्वरी म्हणते की तू आम्हाला कशी मदत केली होती, माझी मम्मी हॉस्पिटलमध्ये होती त्यावेळेस तू कसा आधार दिला होतास. शर्वरी म्हणते आपला ॲक्सिडेंट झाला होता तेव्हा मला लागलं, आपलं भांडण सुद्धा झालं होतं तरी सुद्धा तू मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलास. शर्वरी म्हणते मला इंजेक्शन देत होता मी घाबरलेली होते आणि तुला आवडत नसताना सुद्धा तू माझ्या बाजूला उभा होतास. आणि तू तुझ्या भावंडासाठी कसा स्ट्रॉंगली त्यांच्या पाठीमागे उभा असतोस आणि त्यांच्या बाबतीत तू कसा डिसिजन घेतो. मॅकच्या बाबतीत कसं त्याचं घर पडलं तरी तू त्याला मदत केलीस. शर्वरी म्हणते या तुझ्या सगळ्या क्वालिटी चांगल्या आहेत ना तेवढ्याच सांग.
बाकी तू लवकर उठतो, काय काय खातो ते काही सांगू नकोस. आणि लगेच आता शर्वरी म्हणते म्हणजे त्या मुलीला नाही आवडणार. आणि शर्वरी म्हणते मोस्टली मग सगळं जमून येईल. तर जय म्हणतो जमेल ना. आणि लगेच आता शर्वरी म्हणते जमेल काय, त्या मुलीची विकेट पडेल. तर जय म्हणतो वाव. आणि जय म्हणतो की तू नसती तर काय झालं असतं काय माहिती माझं. आणि शर्वरी म्हणते की तुझ्यासाठी काही पण, काल पण आज पण. आणि तेवढ्यात आता जय पुन्हा शर्वरीला खुर्चीवर बसायला लावतो. आणि जय आता मेसेज टाईप करतो. सुरुवातीला जय लिहितो तुझं नाव काय. शर्वरी आता पाठीमागे बघते आणि आता तो मोबाईल मॅककडे असतो. मॅकच्या हातात मोबाईल असताना तो मेसेज येतो. आणि आता तो मेसेज येताच तो मेसेज वाचतच मॅक म्हणतो की आता आपलं नाव म्हणजे निशा सांगूयात. आणि लगेच आता शर्वरी म्हणते की तिच्या मम्मी पप्पांनी निशा नाव चांगलं शोधून काढलं बरं का. आणि जय दुसरा मेसेज टाईप करतो कुठे राहतेस. आणि तो मेसेज येताच आता मॅक लिहितो सांता क्रूज. आणि जय मेसेज लिहितो काय करते. तर आता मॅक विचारात पडतो काय लिहावं. आणि लेडीज सारखा केसावरती हात फिरून आता मॅक लिहितो तुझाच विचार करते. आणि ती मुलगी तुझा दिवसभर विचार करते. असं आता तो मेसेज येताच आता जय तो शर्वरीला दाखवतो. शर्वरी आता जयला म्हणते की हॉबीज काय आहे तिच्या विचार. आणि मॅक लिहितो सुट्टी घ्यायची आणि गावी जायचं. आणि आता मॅक लिहितो की आमच्या गावी चल आम्ही किती धमाल करतो ते. तर आता लगेच जय ते मेसेज शर्वरीला दाखवतो आणि म्हणतो की हा काय फालतूपणा आहे. आणि तेवढ्यात आता जय म्हणतो की ती मुलगी आहे की मुलगा आहे. तर आता शर्वरी म्हणते की तू तिचा आवाज ऐकलाय ना. तर आता जय म्हणतो की मुलगा मुलीचा आवाज काढून फसवत नसेल कशावरून. तर आता जय शर्वरीला म्हणतो की मला त्या मुलीला आत्ता भेटायचंय. आणि लगेच आता शर्वरी मोठी डोळे करत म्हणते की आत्ता. तर जय म्हणतो हो. शर्वरी आता मोठी अवाक होऊन जयकडे बघते. आणि जयने शर्वरीला पकडलेलं असतं ते रंगे हात. तर आता ती शर्वरी आहे हे समजतात जय आता तिला कशी प्रेमाची कबुली देतो आणि त्या मेसेजने जय कसा प्रेमात पडतो हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.